नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तुलसीरामायणामधलं वर्णन आहे, एका घराची एक चौकट रावणाची 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. धोंड्याचा महिना अर्ध थोडा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरा गाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर रे दाद्या. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे. अशा 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर रावणाचं आहे बर का. 2 BHK एक अशी 7 कोटी घर सोन्याची. विचार करा एवढा मोठा पैसा आहे. 3 कैलास हलवला एवढी ताकद आहे. 80,000 बायका 1 लाख पुरं 1.25 लाख नतू नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता आहे रावणाची. तरी कायम लक्षात ठेवा रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे मायबाप त्याला भजन करावं लागलं रे. 1.25 एकर ऊस आहे आपला, त्यो बी पेटन भजन करी जा. संसार सुखाचा करायची ताकद फक्त त्या नामचिंतनात आहे. तर विचार करा जो मूळता दुःखाचा आहे, जिथं भगवान श्रीकृष्ण सांगतात ऊर्ध्व मूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाडच उलट आहे हो. जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, याची फलप्राप्ती नाहीये. माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फळ मी नाही ना. ही ताकद आली तरी कुठून जाई न गे माये. ही ताकद मला त्या वाटेनं दिली, त्या पंढरीच्या मालकानं दिली. अहो काय ताकद आहे, काय संसार सुखाचा होत नाही मला सांगा. अहो माझ्या तुकोबराईची बायको जिजाई, 2 जिजाया झाल्या बरं महाराष्ट्रात. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाईनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाया तेवढ्याच काय. चांगलं वाईट सोडून द्या ग, पण तुमच्यात ताकद लई ग लय. नाही देवानं ऐकलं तर शेवटी रखमाबाईला सांगावं लागतं महाराज. अख्खा काकडा झाल्यावर वारकरी विनंती करतात राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेज हलवूनी उठवा पंढरीच्या राया. शेवटी कोणाला सांगावं लागतं महाराज. राजाई कंटाळी देवाला सांगून शेवटी सांगते बायकोला रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी. वेडा झाला नामा तुम्हा पायी. वेडा झाला नामा तुम्हा पायी. तुम्हा पायी. वेडा झाला नामा तुम्हा पायी. सांगा हो त्या देवाला. वेळ लागला माझ्या नवऱ्याला. अहो सावकाराचं पोरग आहे हो. माझ नवरा नामदेवराय नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामुशेट. पण लग्न लावायला ब्राह्मण माझा पंढरीचा मालक असेल तो संसार परमार्थ पक्ष कोण असेल. काय संसार असेल सोपे दादा अवघाचे संसार. तशी माझी तुकोबरायला 2 बायका बरं. तुकोबरायला 2 बायका. तुम्ही म्हणसाल एकीचं नाव आवली होतं मग हिची जाई कुठून आली. 2 होत्या महाराज बरं का. 2 होत्या. माझं चुकत नाही त्यांनीच 2 केल्या महाराज बरं का. जिजाई ती एकीला लेकरू होत नव्हतं म्हणून दुसरी केली, दुसरी केल्यावर पहिलीला लेकरू झालं. अशी देवाची गत दादा. देव जगूही देत नाही मरूही देत नाही दादा. तुकोबरायच्या पहिल्या बायकोला लेकरू होईना म्हणून तुकोबरायच्या आई बापानं दुसरी केली. जेव्हा दुसरी केली तेव्हा पहिलीला दुसरीच्या आधी लेकरू झालं. अशी पंचायत आहे. काय सांगता महाराज. मग ती जिजाई महाराज त्या जिजाईच्या पायात काटा रुतला दादा. जिजाईच्या पायात काटा रुतला. तुकोबरायला भाकरी द्यायला जाताना भंडारी डोंगराच्या पायथ्याशी जिजाईच्या पायाला काटा रुतला. ताकद बघा परमार्थाची. कसा सुखाचा संसार करतो, काय गोड संसार करतो देव माझा. त्रैलोक्याचा नाथ आहे, अखिलकोट ब्रह्मांड चालक आहे, विश्वाचा मालक आहे. सदा सोपा नाहीये. चाले शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते हरी देखवी ऐकवी एक नारायण वृक्षाची पाना हाले ज्याची सत्ता. अवजाची ताकद एवढी आहे की त्याच्या नजरेनं अख्खं विश्व चालावं, अख्खं विश्व झुकावं, अख्खं विश्व नमावं. त्या माझ्या पांडुरंगानं पंढरपूर सोडावं, जिजाईकडे यावं, जिजाईचा पाय हातात घ्यावा आणि मांडीवर ठेवावा. लय ताकद ग माय बायकान तुमच्या. लय लय गोड आहे ग माय. तुम्ही कोंडाळ्याच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. काही शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. थोडाचा प्रॉब्लेम आहे पण तुमच्या इतकी ताकद कोणत नाही माय. विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही आहात म्हणून संसार आहे. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केलात ना माय, जगाचा मालक तुमच्या पाठीराख नाही. ती आहे तुमची पाठीराख जी ती आहे. ये ग विठाबाई
माझे पंढरीचे आहे, माझे पंढरीचे आहे. विश्वाची मालकी काय ताकद आहे महाराज त्या आईत, काय सोप आहे का? ती माझी जगाची माय, लाज बाळगत नाही ग कोणाची. हा, भक्ताने फक्त पंढरीची वाट धरावी. माझ्या नरहरी सोनाराला 700 तोळ सोनं एका श्रीमंतानं घडवायला दिलं. किती तोळ? काय श्रीमंत माणसं असतील बाबा, काय हो ही माणसं थोडे श्रीमंत पण किती भाव खाता दादा. 700 तोळ बाबा, 700 तोळ सोपं वाटतं का दादा? अहो 700 तोळ सोनं घडवायला दिलं माझा दादा. 700 तोळ सोपं आहे का? 700 तोळ सोनं घडवाय दिलं नरहरी दादाला. नरहरी सोनाराला एवढं घडवणं नाही झालं दादा वेळेत. गिरायकानं सांगितलं उद्या 12 वाजता पोरीचं लग्न आहे, 11:30 पर्यंत सोनं नाही झालं ना सोनाराचा धंदा उठविल, गावात जाऊ देणार नाही. 700 तोळ सोनं दिलं म्हणजे माणूस गरीब असेल का दादा? आणि पैसा असल्यावर बोलायला काय लागतं रे? माझी विनंती तरुण मंडळी, कुठले महाराज काही सांगू द्या पण बहिणीचा ऐका, पैसा कमवा. गरीब राहणं वेगळं आणि गरिबीत राहणं वेगळं. गरीब राहायचं, गरिबीत नाही, नम्रतेनं राहायचं. पण आपला बाप काय गरीब आहे का? द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे, त्याची लेकर आहे. आपण सुद्धा त्याला शोभावं असंच आपलं अस्तित्व पाहिजे. नाहीतर लोक आहेत रे, इथं देव सुद्धा प्रचारावर आहे दादा. इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. राहणीमान चांगलं पाहिजेच. धोतर घालून जर एखादा इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, त्यानं धोत्रात बॉम्ब गुंडाळलाय ना आता फेकणारच आहे. अरे धोत्र घालतो म्हणजे काही येडं समजतो का? धोतर बी असं घालायचं त्याला इस्त्रीच पाहिजे. अहो घडे रे हे जग आहे बाबा. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे दादा. इथं बाह्यांग थोडं चांगलं लागतच रे, कमवायचा बिंदास्त. विनंती माझी तुम्हाला तरुण मुलं मुली, बहीण म्हणून सांगते, लक्ष देऊन ऐका. या कुंडेश्वराच्या साक्षीनं सांगते, हे जग आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळे आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली कुणी आपल्याला खात नाही. बिंदास्त कमवा, मोठं व्हायला काही लागत नाही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, माझा बाप गुलामगिरीत आहे, मी साम्राज्य कसं घडवणार आहे? विश्वास आहे आई भवानीवर, विश्वास जिजाऊंच्या संस्कारावर. हर हर महादेव करत वयाच्या 14 वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात घेतलं. 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले मुघलांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आपण, तेच रक्त आहे आपल्यात. भामट्यासारखं जगायचं नाही, क्वाटरीसाठी कोंबडीसाठी. साहेब 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 भिकारी आहे का रे? हा तळवे चाटता का साहेबाचे रे? अरे हा कार्य करता पण स्वतःच्या जीवावर. बापाचं नाव मोठं करा, भलत्याच्या बापाचं नाव मोठं करू नका. कळलं त्यालाच कळलं. आपल्या बापाला बाप म्हणलं ना तरच लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गवाळ्याचे. आपलं आपलं कळावं ना दादा. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता, हे सगळ्या भामट्याला माहित होतं. पण 14 फेब्रुवारीला माझ्या जगाच्या मालकाचा मालकिनीचा विवाह सोहळा होता. वसंत पंचमी सुद्धा 14 फेब्रुवारीलाच. हे कुणाच्याच लक्षात नाही रे. 99% पोरांच्या व्हॅलेंटाईन डे चे स्टेटस होते. 1% पोराचं सुद्धा माझ्या पांडुरंगांच्या रखमाईचा विवाह सोहळाचा स्टेटस नव्हता. माहितच नाही रे. 25 डिसेंबर माहित आहे पण चातुर्मास माहित नाही, आषाढी कार्तिकी माहित नाही, श्रावण माहित नाही, श्रीकृष्ण जन्म सोहळा माहित नाही. अरे माहित तरी आणि कसं रे? कसं होणार दादा? अरे पाया पडते तुमच्या. आपापलं टिकवा. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी त्यांचा देह पणाला लावला. इथं आपलं गुणगान आणि आपलं वर्चस्व असणं अधिकार आहे, कोणाच्या बापाची जागीर नाही. जरा मोठे लोक ग्राह्य धरतात, आपल्याला अंडर एस्टिमेट करतात. काय जमतं म्हणतात मराठी पोरं, याला व्यापार जमणार आहे का? शेतकऱ्याची अवलाद आहे, हा मोठा होणार आहे का? अरे कपाळाला गंध गळ्यात माळ घालून फिरतो, ह्याच्यानं कुठं ठामपणे उभा राहता येणार आहे का? ग्राह्य धरतात ही लोक. तसं शिवरायांना धरलं, इकडं आदिल, इकडं निजाम, इकडं मुघल. काय होणार आहे शिवरायाचं? पण विचार कौशल्य, बळ मनगटात नसलं तरी चालेल, विचारात पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभा केला आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला.
सरही हसले. सर म्हणले मूर्खस का तू? तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका बरं. मूर्खस का तू? लॉला ऍडमिशन घेतलंयस रे, वकील व्हायचंय म्हणे तुला, तुला बोलता येत नाही, तुला केस देणार कोण? तर म्हणला थल ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? चल तुला एखाद्याला आली दया आणि तुला दिली ही केस, तू लढणार कशी? कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? कल्ली पाहिजे ना पुढच्याला. तू लललेली ललल म्हणून ललल. सर म्हणले वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. पोरगा म्हणला थल थांडाल ते थलतो, सांगाल ते करतो महाराज. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी ग्राह्य धरलं, अंडर एस्टिमेट केलं, पोरगा जिद्दी होतं. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, विचारलं विकले का ग्रंथ? खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तल ठगले ऐकले. तुम्ही सांगितले किती होते? 1. मी किती विकले? सगळे 20च्या 20 विकले. कस काय? थोपय म्हणला थल. सगळ्यात अमोल दायतो त्याला थांबायतो, हे पदा हे लामायण. दो दिथल त्याला थांबायतो, हे पदा हे लामायण. तुम्ही द्या नाहीतर मी वाचून दाखवतो. कळलं त्यालाच कळलं. लोक म्हणले तुझ्याकडून रामायण ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. तू चिता थांगायची ना, आम्ही लावण ऐकायचा दी पण होय पुढं. स्ट्रॅटर्जी गणिमी काला दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विनंती एवढीच आहे, विकनेसला स्ट्रेंथ बनवा, सक्सेस तुमच्या माथ्यावर असेल. जोपर्यंत कमीपणाचा मोठेपणा करायला येणार नाही ना. काय होतं रे शिवरायाकडं? मुठभर मावळे होते रे. बरं शिवरायानंतर, छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर बलिदान दिवस जवळ आलेत पोरांनो. बलिदान दिवसांमध्ये जमेल तेवढं बलिदान करायचा प्रयत्न करा. बलिदान दिवस जवळ आलेत. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे, अब देखेंगे किसकी जोर पे हमसे लड़ते हैं. सल्तनत तो हमसे कम ही है उनके पास, रुतबा हमारा देखेंगे तो आंख मुंह खड़े के खड़े रह जाएंगे. औरंगजेब स्वप्न बघतोय दख्खन पायाशी घेण्याचं. औरंगजेब हसतोय स्वप्नात. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर या मराठ्यांच्या डोक्यावरचं छत्र गेलंय त्याचं. पण त्याला कुठं माहित होतं अरे सिंह गेलाय, छावा अजून जिवंत आहे. ज्या औरंगजेबानं काही दिवसात दख्खन पायाशी घ्यायचं स्वप्न बघितलं, त्या औरंगजेबाला शंभूराजाने 9 वर्ष तडपवत ठेवलं, पण एकही गड किल्ला हाती लागू दिला नाही. 9 वर्ष. नॉट अ जोक, बोलायची बात नाहीये ही. 9 वर्षात मुघलांच्या हातात शंभूराजानं एकही गड किल्ला लागू दिला नाही. काय व्यक्तिमत्व असेल, काय ताकद असेल विचारात. ते शंभूराजे मुघलांच्या हाती लागले तरी कसे? खरा कधीतरी विचार. आजच्या 4-5 माणसासारखं कोणीतरी त्याही काळात 500,000वर मतदान केलं असेल, है की नाही? कोणीतरी कोंबडीसाठी आणि कटरीसाठी धर्मघाण टाकलं असेल. असंच कोणीतरी 4-5 जणांनी जमिनीच्या तुकड्यासाठी पैशाच्या लालसेपोटी गद्दारी केली. काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. जोपर्यंत या मातीत गद्दार राहणार तोपर्यंत या मातीला कलंकित व्हावंच लागणार. हा नियम आहे. जेव्हा गद्दार संपतील तेव्हा माती सामर्थ्याने उभी टाकेल. ताकद आहे रे. 42 दिवस शंभूराजे तडपड होते. 42. पोरांनो कधीतरी विचार करा काय वय आहे तुमची. अरे छत्रपती शिवरायांच्या शंभूराजांच्या मावळ्यांकडे बघितलं ना तर श्वास तोही इतका ऊर फुरून येतो रे. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. अरे येड्या वडापाव खाता येत नाही तुम्हाला?
तोही तुम्ही तोडून खाता का तर थोबाड वासत नाही तुमचं विमल मुळे. उची लोक उची पसंत आहे तुमची. कसं रे का ग पोरींनो, कधी करा विचार कोण होत्या जिजाऊ. ताकद लक्षात घ्या. 42 दिवस शंभूराजे तडपडतायत. 42 सोपं नाही दादा. ठेच लागली तरी आई ग म्हणणारी माणसं आम्ही. झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहतायत. इतकी इज्जत काढली ना. ज्या झाडाच्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं शंभूराजांना ही लायकी आहे तुमची. मारणाऱ्याच्या डोळ्यातनं पाणी यावं, जो त्रास देतो त्याचा हात थरथर कापावा, शंभूराजाला येऊन सांगावं हमसे नाही हो का. औरंगजेब समोर उभा आहे. मारणारा सांगतोय जहां पना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहां पना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतना जलील किया हाथ मरोड़े पाँव मरोड़े नाखून उखाड़े. जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. मृत्यु भी घबरा जाए इतना इतना दर्द दिया. लेकिन माफ करना इतने वीर देखे, इतने राजे देखे, इतने शूरवीर देखे, इतने महाराजे देखे, लेकिन शिवा के बच्चे की जैसी नेक औलाद ना खोने नहीं देखी. क्या खुदा का नेक बंदा है ये बच्चा. साक्षात रुद्र शिवा का अवतार है. क्या पता किस माँ किसी पिता से इसका जन्म हुआ है, लेकिन जहां पना इसे और जलील करना खुदा को जख्म देने के बराबर होगा. अब मुझसे नहीं होगा. जने जने शंभूराजाला त्रास दिला, नकार दिलाय, त्या प्रत्येकाला सुळावर चढवलंय औरंगजेबाने. डगते शिवा का बच्चा तब तक नाही झुकता. सळई घेतली, आगेत घातली तर पती सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराव सम्मा बात मान लो जिंदगी से हाथ गवा बैठोगे. काय ऐकायचं काय तुझं. शिवा नजर झुका के बात कर. 3 सवाल का जवाब दे. स्वराज्य का खजीना किधर है. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम. शहनशाह बना दूंगा. अरे कुणाला सांगतोय. स्वराज्याच्या धन्याचं लेकरू आहे मी. मृत्यूलाही घाबरा बाबा, इतकी ताकद आमच्या रक्तात. मार काय मारायचं ते कर जीवाची लाही. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर जर झुकवणार नाही. रावलाद शिवरायाची रक्त हिंदू धर्माचं नमलं तर कसं तुझ्या समोर नमलं. ताकद होती दादा. प्राण सोडला पण स्वाभिमान टिकवला. त्याचे वारसदार आम्ही कॉटरी घेऊन पळावं करे. अरे कौतुक वाटतं पण सगळेच वाईट नाहीत दादा. जर आम्ही काही वाईट पोरांचं वर्णन करतो तर आम्ही काही चांगल्या पोरांचं कौतुकही केलं पाहिजे. आज एवढा मोठा सप्ताह होतो ना, तो सप्ताह फक्त तरुणांच्या जीवावरच होतो, नाही तर एवढा सप्त्याला भव्यता येणार. महाराजांना आणण्यापासून महाराजाला सोडण्यापर्यंत, अरे कणकीपासून पाण्यापर्यंत, मंडप लावण्यापासून मंडप काढण्यापर्यंत, अरे मंदिराची स्वच्छता करूनपासून मंदिराला सजवण्यापर्यंत, देवाला नटवण्यापासून पंक्ती वाढण्यापासून पत्तरवाळ्या उचलण्यापर्यंत सगळी कामं पोरं करतात. आणि कौतुक आहे मला, जने जने या सप्त्यात खारीचा वाटा घेतला ना, विश्वास आहे या बहिणीचा. शिवाच्या साक्षीनं सांगते, जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याने या सप्त्यात काय वाटतं तुम्हाला? हा मंडप काही ढवा जेवणाचा लग्नाचा आहे रे? कीर्तनाचं व्यासपीठ आहे. माझे महाराज सांगतात, जागा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. गाढवाला घोडं करायची ताकद ज्या मंडपात आहे ते कीर्तनाचा मंडप आहे. तुकोबराय म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. इतकी ताकद ज्याच्यात आहे तो मंडप आहे. गाढवाला सुद्धा घोडं करता येतं. बघायचं तुम्हाला? डोळे झाका ना. ईश्वर टीव्ही जरा डोळे झाका. झाकले दादा, मायबाप झाकले. उघडा. दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे येड्याव आम्ही गाढवच आहे. कुठं आम्हाला अक्कल आहे. पण कसं आहे ना,
तुमच्या लेखीत आणि माझ्यात फरक एवढाच आहे. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी. आमच्या घरात परमार्थ, दारात तुळस, घरात विठ्ठल, मुखात नाम, हातात ज्ञानेश्वरी, हरिपाठाचं वाचन, गाथ्याचं चिंतन. प्रेमी भावी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का, तर आमच्या चरणावर मस्तक. फक्त आम्हाला कळालंय जाई नगे माये अवघाची संसार. देवाने सगळं सुखाचं केलं, फक्त आम्हाला देव कळला. काय सर्व सुकृताचे फळ मी, फक्त आम्हाला देव कळला. जिजाईचा पाय जगाच्या मालकानं स्वतःच्या हातात घेऊन मांडीवर ठेवला. जागेवर आले का तुम्ही? जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. आपण कुठून सुरू केलं? तुकोबरायच्या बायको जिजाईपासून केलं होतं की नाही? तिच्या पायात काटा रुतला. विश्वाच्या मालकानं हातात पाय घेतला ना मांडीवर ठेवला. शेतकरी आहे तुम्ही, शेतकरी तुम्ही शेतकरी आहे हे सांगायची कधीच लाज वाटू द्यायची. मला स्वाभिमान आहे की मी शेतकऱ्याची पोरगी आहे. मला जेवढं कौतुक वारकरी असण्याचं आहे ना, तेवढंच कौतुक शेतकऱ्याची औलाद असण्याचं आहे. कारण मला स्वाभिमान आहे. मला माहित आहे श्रीमंताच्या घरी कब्बर चहा भेटेल याची खात्री देऊ शकत नाही, पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं ना तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय महागारी येणार नाही, हा विश्वास मला शेतकरी बाबा. आणि त्यालाच ताकद आहे मातीमध्ये सोनं उभं करायची. नाही तर कोण आहे जगात ज्याला मातीत सोनं उगवता आलं? दादा शेतकरी रे. शेतकरी तुम्ही कौतुकानं सांगा, शेतकरी ना. हा, शेतात गेल्यावर जर पायात काटा रुतला, त्यात काही नवल आहे का? शेतात गेल्यावर काटा रुतायचं नवल आहे का? रुततोच. शेतात गेल्यावर पायात काटा रुतला तर आपण काही लगेच पाणी बघून त्याला शोधतो का काट्याला? पायातला काटा बघायला काय करता शेतकरी? थुका घ्यायचा आणि लावाय. राईट आहे. इथे काय आहे, हा असं काही मेंटेन करायचं नसतं महाराज बरं का. हा, थुका घ्यायचा आणि लावायचा. आता मला सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? का बाबा, एका थुक्यात टाळकरी दिसतो का? एका थुक्यात विळीकडे जातो दिसतो का? नाही. काय करायचं? 2-4 बारे तरी थुका लावावा लागतो. बोट तेच. आता इथं काही आपल्याला हायजीन मेंटेन नाही करायचं आहे बरं का. हा, इथं काही तीच माती आहे, तेच शेत आहे, तोच पाय आहे, तेच तोंड आहे, तोच बोट आहे महाराज. अरे हायजीन मेंटेन न करता माझा शेतकरी 90 जगतो. ही पुणे मुंबईकर हायजीन मेंटेन करू करू मेले तरी 40च्या पुढे जात नाही. ती कशाच हायजीन आणि काय आहे की. हा, मग आता ते बोट माझ्या पांडुरंगानं अगदी थुका घ्यावा, जिजाईच्या पायाला लावावा, पुन्हा ते बोट तोंडात, पुन्हा पायाला, पुन्हा तोंडात, पुन्हा पायाला. देवाचा सोडा पण रखमाबाईला फार राग आला. रुक्मिणी मातेनं देवाला कसं पाहिलेलं? विश्वाचा कारभार सांभाळताना, मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांचे पाय धुताना, त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी तळमळ तपश्चर्या वैकल्य उपासना करताना रखमाबाईला राग येणारच ना दादा. रखमाबाई म्हणली, देवा विसरलात का तुम्ही कोण आहे? तुमच्या पायाला हात लागावा म्हणून लोक तपश्चर्या करतात, योग याग करतात, विधिवत वैकल्य करतात. अरे यज्ञ याग केलं तरी तुमचं दर्शन मिळत नाही. देवा विसरलात का तुम्ही कोण आहे? तुमची नाही माझ्या तरी इज्जतीची काळजी ठेवा. अहो मालकी नाही मी तुमची. काय वाटत असेल मला बघताना? बरं खरं सांगा देवा, तुम्हाला विश्वातलं सगळं दिसतं, हिच्या पायातला काटा बरा दिसन. खरं आहे की नाही? देवाला दिसत नाही असं काही आहे का मायबाप? आहे की नाही? न सांगता तुम्हा कळू येते. तुम्हाला वाटत असेल तुम्ही वागताना देवाला दिसत नाही, पण देवाला दिसत दादा. आणि तुम्हाला देवा सगळं जाणून येतं. हिच्या पायातला काटा कळे ना. का नाटक करताय पांडुरंगा? सोडा तिचा पाय. पण आता देवानं म्हणावं, रखमा काय वाटतं तुला? काटा रुतवणारा बी मीच आहे आणि काटा काढणारा बी मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी येते. माझ्या तुकोबारायांचा संसार सांभाळते ती बायको आहे. अहो तुकोबाराय परमार्थ करू शकतात कारण माझी जिजा संसार सामर्थ्यानं सांभाळते. त्या जिजाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावून केलेला अट्टास आहे. काय गरज आहे मला सांग बरं? काय वाटतं तुम्हाला? वारकरी हे जे कपाळाला बुक्का लावतात ना, हा बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे, जो माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या मस्तकाला लावतो. कोण असतो वारकरी? होईन भिकारी पण पंढरीचा कोण आहे वारकरी? अरे एकादशीला वारकरीने दर्शन घ्यावं, द्वादशीला पत्तरवाळ्या उचलाय माझा पांडुरंग येतो दादा. काय वारकरी तुम्हाला वाटतंय
मरत नाही. खरे माळ घातल्यावर मरत नाही. ते म्हणचाल गप्पा, मी पेटिवल्या ती कितीतरी माळ खरी नाही, मरत तसं नाही ऋषिकेश महाराज. मरत नाही असं नाही, मरत नाही असं मरत नाही, तसं नाही. कळून घ्या मला. मरत नाही असं मरत नाही, मरत नाही असं मरत नाही. असं पे मरण कुणाला टळलंय, पण एवढं मात्र खरंय, ह्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्याला कधी आपत्कालीन मरण येत नाही, तो नियतकालीनच मरतो, कारण जगाचा मालक त्याच्या पाठीशी. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, तसंच मरत. ताकद आहे. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्रभूती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत ती. तुमच्याला घाबरणार नाही रे दादा, म्हणून वाड वेळ झाला उभा. वैकुंठा श्रीरंग बोरावितो, साक्षात देव येतो रे, म्हणून म्हणते कपाल गंधा सवा गळ्यात वाळा सरे. अव पंढरीची वाट धरावी अवघाची संसार. अलोनिया भार राहिलो निश्चिंत निरविले संत विठोवासी. आम्ही पंढरीची वाट धरावी, पण माऊली एकट्या तुकट्याचं म्हणलं असतं तर आम्ही बी विश्वास ठेवला होता. अवघाची बर काय ताकद, माझ्या माऊलीची ताकद तरी समजून घ्या. उभा हरिला ध्वज तिही लोकावरी, ज्यांचा ध्वजच तिन्ही लोकावर आहे, त्यांना संसार सुखाचा तिही लोकाचा करायचा काय अवघड आहे. महाराज इतकी ताकद आहे. जयाची आद्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बोल रेडा बोले, त्यांना काय अवघड आहे मला सांगा बरं. अहो ज्ञानोबा आहे, समजून घ्या दादा. या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोबा आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS, MBBS, MD, MPC, UPC भरतीची तयारी करी, ॲग्रिकल्चर, व्यापार, संसार, राजकारण, कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, स्वतःचा बिझनेस आहे, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विनंती या लेखीची. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञानेश्वरी. तर समजून घ्या दादा, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे की नाही माय? मुदाम करता का ग तुम्ही? मी तुम्हाला विचारते, चुकतं का माझं? हा, आपल्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे ना? आहे काय? पाणी आहे का तिला? आहे का? मरण इतकं आहे का? आहे ना? मग टाकून या मला. तुम्ही खुश वाचाल असं काही वाटत ना झालंय. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. खरं की खोटं? खरंय. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं, व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, माय झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय? विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव महाविष्णूचा अवतार आजची पिढी माऊली समजून घ्या. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे माझ्या ज्ञानोबरायांची. कितव्या? 21व्या. ताकद लक्षात घ्या. या बल्बचा शोध 100 वर्षाच्या पुढे सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकित दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. ताकद लक्षात घ्या. चाचूचेनी सांडसे खंडी जपे पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. त्यांना काय अवघड आहे? अवघाची संसार सोपं नाहीये. प्रत्येक म्हणतात मी करीन म्हणजे मी करीन आहे का? नामा म्हणे केशव राजा केला नियम चालावे माझा. मी बोलावं आणि तू, कारण मी आणि तू फरक. देवते संत देवते निमित्त त्या पंढरीच का?
जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते तिथे एक ढालगच निर्माण झाले. काय ताकद आहे महाराज, हे कुणी केलं? हा महाराज, ही ताकद आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ, हे मूळचं घर आहे म्हणून पंढरपूर. महाराज सांगतात मृत्यूलोके एक नगर याचे नाव पंढरपूर. आम्ही जाईल तिथपर्यंत जाईल, तिथून तो येईल. गरुडाचे पाय, गरुडाचे कौतुक मला पंढरीच्या मालकाचं. अरे काय ताकद आहे माझ्या मालकात, उचणीच्या काही निने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखोनिया जातवित गोत कुळशिळ मात भजे कात्वरित. काय पंढरपूर आहे माझं. अरे काय कौतुक आहे मला पंढरीचं. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. असं देखणं, असं मन मिळव, असं प्रत्येकाला सामावून घेणारा देव. काय जात नाही, कुळ नाही, गोत्र नाही, धर्म नाही, अधर्म नाही, ज्ञानी नाही, अज्ञानी नाही, शहाणा नाही, मूर्ख नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, प्रत्येकाला अधिकार सारखाच आहे. समदृष्टी घेता समान बऱ्यापैकी देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. पण कौतुक आहे मला विठ्ठलाचं. आजही माझ्या पांडुरंगाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे ती माझी पंढरी आहे. पण आमचं उज्जैन टाकल्यावरची केस काढून काढून तिरुपतीला जातं. टाकल्यावर केस येईना तरी खपत. पण पंढरी तिकडं जाऊ नये असं नाही, पण इकडं जाऊन तिकडं जावं हे मूळच आहे दादा. हे मूळ म्हणून पंढरपूर. महाराज लय ताकद माझी माय. महाराज नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पायी. कोण आहे असं देव मला सांगा बरं. कसलाच उतत नाही, मातत नाही, कसलाच भेद विभेद नाही. काय देवाचं कौतुक. देव कसंही माझ्या विठ्ठलाचं नाम कसंही घ्या, रागानं घ्या, प्रेमानं घ्या, संसारात घ्या, परमार्थात घ्या. देव पुण्य काय ताकद कसंही घ्या. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसुने. काय म्हणणं आहे टाळखरी. बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. भजन होती बघा जुनी. नाही गाठातला हरकत नाही, पण गोड पाहिजे जुनी. लेकरांची सेवा
केली तू कस पात भेटो कस ओ तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओ बळीन जीव माझा आवाज साबळी मिठाई विठ्ठला सेवा तुझ्या पाहुराज आवाज जन्मभरी सेवा तुझ्या पाहुराची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय मागवा विठू माहुली माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती फिरत्याचा काळ वरती देशी आतीना आकाड विठ्ठला तुम्हीना विठ्ठला आकाशी पखिरे पाखरा सोड सोन्याचा पिंजरा सोड सोन्याचा पाहुलीचा डती त्यांचा आवाज राहिलेल्या 2-4 प्रेमानं ग माय बाबुलीचा डती दुखी संसाराची बाबुलीचा डती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना माझा तो बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुंडलिकासाठी त्यांनी काय उक्ता घेतला का तू म्हणलं का देव हा प्रेमानं म्हणी जा भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना रायाची पंढरी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना तिथं नंदत श्रीहरी तिथं नंदत श्रीहरी चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय Thank you.
कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची अख्खी जिंदगी गेली तर यासाठी गेली, तर यासाठी जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे, है की नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. हिंदवी स्वराज्य घडलंच नसतं जर आई बहीण देवीप्रमाणे माझ्या राजानं मांडलीच नसती. शाहिस्ता लाल महला चढलं. शाहिस्ता खानाच्या बहिणीची पोरगी पळत पळत आली आणि सांगते, जहापना मुझे लगता है शिवा के मारो ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता खान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे शिवाम के मावले है वो. बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले हो. औरत के सामने नजर उठा के बात नहीं करता, क्या बोल रही है, लड़की उठा ली. जहापना शत्रु है वो आपका, हमने उनकी लड़कियां उठाई, उनको बेइज्जत किया, उनकी इज्जत लूटी, तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते? नामुमकिन. बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देगा, हमारी सल्तनत छीन लेगा हमसे, हमारा रुतबा हमारा नाम छीन लेगा, लेकिन ये कदा भी मुमकिन नहीं कि शिवा औरत का गैर फायदा उठाएगा. वो शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य होतं माझ्या राजाचं. आमचे चौकात 4 वाजतात. हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. अरे काय नजर असावी दादा, शत्रूलाही वाटावं, हा नाही शक्यच. म्हणून तर खाणं आणि पिणं योग्य असावं. युक्त आहार नेम इंद्रियाशी सार. जरा वेग नीट खात जा. पाया पडते तुमच्या. ज्यानं ज्यानं पार्ट्या हाणल्या ना 31 डिसेंबरच्या, ज्यानं ज्यानं गटारी केली ना, या बहिणीची गॅरंटी अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. आता बाकीच्या म्हणत्याला माझं झालंय, तुझी नीट ही नाही भेटल्यापेक्षा मी एकाही भेटलेली न नांद का रे. अरे पचवणारा माझा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्यम चतुर्विधम. अन्नही माझा पांडुरंगच पचवतो. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारत रे. देव नाही कुठल्या तोंडाने तरी म्हणताय. अरे ब्रह्म विष्णू महेश निर्माण करणारा, चालवणारा आणि विनाश करणारा सगळा तोच आहे. हे जे काही चाललंय ना, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. काय शक्य देवा माझ्यासारख्याला. पण काही काही माणसं इतकी निर्लज्ज झालेत की देवाला मानतच नाही. सगळ्यात निर्लज्ज गोष्ट बरं काही. पण कसं आहे ना, तुम्ही करा वटवट, आम्ही हैराण देत. लोक कशी आहेत, एका म्हातारीचा पिरू एका तरण्या बांड पोरानं चोरला, पळ पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पळणार आहे. पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीने बी भलता पार्लेजी हाणला होता. असा पदर कमरेला खावला, जी पोराच्या मागं लागली भर बाजारात पोरगा धरला. मारला, इतका मारला कोल्हापुरीच्या पायातल्या तिच्या 2 भाग झाले. एवढा मारला तरी निर्लज्जानं पिरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली, या कोडग्याला काय मारायचं. म्हणली मारो मारो, माझी चप्पल तुटली तरी ह्याला लाज नाही, ह्याला मारण्यात मजा नाही. म्हातारी म्हणली, खा बाबा तूच. मग 1,000चा म्हणला, लाज वाटते का रे तुला, तर ना बांडेस. 10-15 रुपयाच्या पिरूसाठी भर बाजारात त्या बाईचा मार खाल्ला. अरे एखाद्यानं घेतला नसता, चुकून घेतला, दिला असता, तोंडावर फेकला असता, कष्टानं कमवला असता आणि खाल्ला असतं. ते म्हणलं, गप्पा मला काही नाही वाटत, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. अरे पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या येड्याला परमार्थ सांगण्यात मजा नाहीच ना. तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची, म्हणे दगड बरे देवा. कमीत कमी नाही काही जमलं ना देवा, तुझी वारी करता यावी. काही नाही महाराज, आमचा नियम आहे, पंढरीचा वाऱ्या करी वारी न चुको दे हरी. मी उभा आहे त्याच्या कुठे आहे बरं पंढरपूर. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. पंढरपूर कुठे हा, पंढरपूरला गेलते का.
मरायच्या आधी जा. कुठं आहे मग पंढरपूर? इकडे मग सांगा ना. हा, मी काय तुमचं वाटोळं केलंय बरं? तुम्ही माझा जीव खाता. हा, काय काय वाटोळं काय केलंय मी तुमचं? का तुमच्या विरोधी पक्षातला नेता आहे? का तुमची मतं खाल्ली ती? का तुमच्या बांधाला बांध आहे? का तुमच्या भाऊकीतली आहे? काय तुमचा आणि माझा काही संबंध आहे का? तुमचा आणि माझा काही संबंध आहे का? कुशाल तोंड घेऊन नाही म्हणतो मग काय मराय आले का इतकेला होय रे? संबंध आहे ना. असं कसं नाही म्हणतो? तुमचं माझं नातं जरी रक्ताचं नसलं ना, तुमचं माझं नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल मायबाप, पण हे भक्तीचं नातं दगा देणार नाही. विश्वास देते हे नातं आहे. हे शेवटपर्यंत देणार आहे रे दादा. विश्वास म्हणतो निलवणिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे. विश्वास, अविश्वास याचं उदाहरण सांगते. महाराज पोरग रडावं, बापाने खेळवायला घराबाहेर घेऊन जावं. पोरग हसावं म्हणून बापानं आकाशाकडे फेकावं, पुन्हा झेलावं. पोरग रडावं की हसावं? हसावं. मी तुम्हाला वर फेकलं, हसाल का रडाचाल? वर्ण शिवाय द्याचाल. बिकॉज यू डोंट ट्रस्ट मी. आणि व्हाय काठी बाबा आज्ञेने निरागस लेकरू, पण त्याच्या बापावर विश्वास आहे. त्याला माहित आहे माझा बाप आहे. आकाशा एवढं जरी वरी मला फेकलं, माझा बाप मला पडू देणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो ना, तेवढाच विश्वास या लेकराचा त्या बापावर असला पाहिजे. हो थोडा त्रास. विश्वाचा मालक आहे. काय अपयश यायचं येऊ द्या, काय संकट वाट्याला यायचे येऊ द्या, काय दुःख पदरात पडायची पडू द्या, काय लोकांनी नाव ठेवायचं ठेवू द्या, काय जगाने पाय खेचायचे खेचू द्या, मी अखंडित नामचिंतन घ्यावं. त्याच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नये. माझ्या पांडुरंगानं मस्तकावर हात ठेवला ना, जग जिंकायची ताकद या सामर्थ्याने निर्माण होते. फक्त विश्वास. काय त्रास झाला संतांनी, पण विश्वास डगमगू दिला. नरहरी सोनारानं केलं सोनं करायला चालू. सोडली पंढरी माझ्या पांडुरंगानं, आला सोनं करू लागायला. लगड पोळायची तरी हातात धरायचा. इस्तू पितांबरावर पडून पडून पितांबर फाटला. 3:45 वाजेपर्यंत ह्या 10 जणांनी मिळून फक्त आणि फक्त 75 तोळे सोनं नीट केलं. म्हणजे त्याचं सोनं बनवलं, दागिने बघिवले. एका पांडुरंगानं 650 तोळं सोनं केलं. आता मी जातो. किती वाजता? 3:30 4:45 वाजता. का? वाट बघत्यात. कोण? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हात जोडून सुरवर उभे. माझी रखमाय संत गिरजेचा कांत. किती जण वाट बघत्यात. जावं लागेल. देवानं यावं, पुजाऱ्यानं अंगावर दूध टाकावं, दही टाकावं, सगळं टाकावं, पण मध टाकला की अंग थरथर कापावं. मधाचा नियम आहे दादा. मध जर प्युअर असेल तर मधाने जखम निवळून येते, पण मध जखमेवर लागला की आग इतकी होती, नाव काढायचं, पण निवळून येते. मध जखमेवरचा उपाय आहे, पण त्यानं त्रास फार होतो. पांडुरंगाची मूर्ती हलायला लागली, पुजाऱ्याला चिंता वाटायला लागली, म्हणून सगळ्यात जवळच्या भक्ताला बोलवलं. सगळ्यात जवळचा कोण आहे? पांडुरंगाच्या नामदेवराय. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नाही तयाचे दर्शन. त्या नामदेवरायाला बोलवलं. सांगितलं पुजाऱ्यानं, देव थर थर कापतोय. ते म्हणे तुझा बाहेर मी बघतो काय घोळे. सगळ्या पुजाऱ्याला बाहेर पाठवलं, कडी लावली. नामदेवरायानं विचारलं, खरं सांग देवा कुठं गेलता? पितांबर कस काय फाटला तुझा? फाटला म्हणजे जळला. पितांबर किती ठिकाणी जळलाय देवा, कुठं गेलता? अगं बिंडकुळी असन पण बस ग. एवढी तुमच्या दोघी तिघीमुळं अख्ख्या मंडपाचं लक्ष तुमच्याकडे. मरत नाही ह्याचा विश्वास मी देते. बसा. आणि मेलं तर तुमच्या इतकं पुण्यवान कुणी नाही. कीर्तनात मरायचं भाग्य कुणाचं बी आहे का? बसा जागेवर दादा. अरे कीर्तनात मरणं येणं, अरे आयुष्य गेली कीर्तन करायची, पण मरते ती घरीच. सोपं आहे का? लय भाग्य लागते त्याला. अहो त्याला कानोपात्र लागते देवाच्या चरणावर मरायला. आपल्यासारख्याचं काम आहे दादा. 16.5 वर्षाची कानोपात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर देह ठेवून गेली. ताकद बघा. आज पंढरीच्या गावात समाधी आहे तिची. कुठे? कानोपात्र. धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची.
पेटी झाली ज्ञान देवांची. वेश्येची पोरगी आहे जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायाचं, नामदेवराच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा. काय कीर्तन असेल? कीर्तन ऐकायला कानोपात्रा. शेजार पाजारची लोक म्हणली नीच कुळातली पोरगी कीर्तन ऐकाय बसली, हिनं कीर्तन ऐकायचे, मग आम्ही काय करायचं? रागाला कानोपात्रेला विचारलं माऊलीला काय करू? माऊली म्हणले जाई न गे माय, जा पंढरीला. तुझा मायबाप उभा आहे तिथं. माझ्या कानोपात्र्यानं माहेर मांडलं पंढरीला. पायात चाळ बांधली, गळ्यात तिना घेतलं आणि पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागली. बिदरचा राजा राजा गादीवर होता. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं. कानडा राजा दर्शनासाठी आला. तिथं बघितलं काही देखणी पोरगी आहे, 16.5 वर्षाची, नेमकं तरुण वयात आलेली. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं स्वरूप होतं त्यांचं. असल्या देखण्या कानोपात्रा बघितल्या मन भुललं, वासना निर्माण झाली. राजा म्हणला उचल पोरीला. येत नाही, जिवंत मेलेली मला माहित नाही, पण मला पोरगी पाहिजे. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकंताने कानोपात्रा पळतायत. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, पहिल्यांदा गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा, जगाचा मालक विश्वाचा नाथ पंढरीचा पांडुरंग बघितला. चरणावर मस्तक ठेवलं. आता काय उरलं? 16.5च्या कानोपात्रेनं 16.5 वर्षाच्या लेकीनं बापाच्या चरणावर देह ठेवला आणि पांडुरंगाला विलीन झाले. तरी लोक म्हणली मिली ती मिलीन देवाच्या पायावर मिली. लोक ती लोकच लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबू यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतं का त्याला? जगू देत जा रे, जगू देत जा. लोकांचा नका विचार करू दादा या विषयाकडे. लोक आज त्या कानोपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा आहे. कधी गेलात पंढरपूरच्या दर्शनाला, लाईनीनं उभा राहिला तर तुम्हाला एक फांदी लागल. ती फांदी आडवी आहे. त्या आडव्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. ती फांदी कानोपात्रेच्या समाधीवर उभा टाकलेली आहे. ते वृक्ष आहे. नामदेवराय म्हणले बघता आम्ही ह्या पोरीला का मस्तक लावायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून पाया पडायचं? देव म्हणले माझ्या चरणावर देह सोडला म्हणून चरणाला मस्तक लावायचं नाही. देह तोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून तुला मस्तक लावायचं. काय महाराज जाई न गे माय. प्रत्येकाला जागा आहे रे, प्रत्येकाला. काही नाही इथं काही नाही कुळबिळ, फक्त प्रेम. भावे विन मुक्ती, बळे विन शक्ती. पण महाराजाचा भाव शुद्ध आहे. इथे फक्त काही नलगे एक भावाची, तुका म्हणे आन विठोबाची. या विषयाकडे ताकद लक्षात घ्या. सांग देवा कसा कसा जळला पितांबर. हात बघू तुझे हात. आमदार कस काय पोळलं देवा हाताला तुया? कुठे गेलता देवा? आम्ही पूजा करू करू बेजार रे तुझी. कुठं पोळवून आला रे हात? कळत नाही का तुला जगाचा मालक आहे तू? तुझे हात कसे पोळले देवा? नामा एका गिरायकानं रोखलं होतं माझ्या नरहरी सोनाराला. ती म्हणला नाही दिलं वेळेत सोनं तर तुझा सगळा बाजार उठवील. माझ्या भक्ताला कोणी रोखव एवढी ताकद व्हायर. गेलतो रातच त्याचं सोनं घडवाया. सवय नाही ना लगड पोळायची. पोळलं की हाताला चटका बसायचा आणि इस्तू पडला की पितांबर जळायचा. अवघाची संसार फक्त जाई न गे माये. काय ताकद आहे बघा. सोनाराचं सोनं देवानं केलं. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. जनाईसाठी जात वडलं. मुक्ताईसाठी संसार सांभाळला. अहो पांडुरंगानं तुकोबाच्या बायकोचा काटा काढला. आमचा काटा काढला पण लोकांनीच काढला. आम्हाला देव नाही भेटला महाराज बरं का. आमचा काटा लोकांनीच काढला. संताच्या बायकाचा देवाने काढला. अवघड आहे दादा. सगळं कसं काय झालं? 27 वर्ष 27 दिवस साडी नेसून चोखवऱ्याच्या बायकोचं बाळांत पण केलं. काय ताकद महाराज. फक्त आम्ही त्याला मायबाप म्हणले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव सगळंच करतो देव. फक्त आपल्याला काय करायचंय? जाईन गे मायत या पंढरपूरला. आम्हाला मायबाप कळले पाहिजे. आम्हाला मायबाप कळले ना मग काय. आवली सुद्धा देवाकडे तक्रार करते. बरे नाही केले माझे माय बापे. माय बापे पदरी बांधिले भिकाऱ्याचं. तुट
रचला पंढरीच्या मागे रचला पंढरीच्या. पंढरीच का? ताकद लक्षात घ्या. मी इकडं उभा आहे आता, इकडं मी इकडं तोंड केलं. कुठं? पंढरीकडं. उजवीकडे पंढरी, इकडे मायबाप. मी इकडं तोंड केलं. मी इकडं तोंड केलं पंढरीकडं. मी पंढरीकडं 3 पावलं चालले ना, माझा पंढरीचा नाथ माझ्या घराकडं 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन किंवा क्षेम मी देईन. क्षमा नाही. जगाच्या मालकाला आपण क्षमा देऊ शकतो का? माफी देऊ शकतो का? त्यानं काय जन्माला घातली, चूक केली का आपल्याला? क्षेम किंवा क्षम याचा अर्थ आलिंगन. मी देवाला, देव माझ्या जवळचा आहे. आता मित्र जवळचा असल्यावर फक्त राम राम म्हणून जमतं का? काय भावा, असं करतो ना आपण. काय करतो? मिठी मारतो ना. जवळच्याला काय करतात? मिठी मारतात. लांबच्याला नमस्कार करतात. आमचा देव लांबचा आहे का? म्हणून आम्ही देवाला काय करतो? क्षम मी देईन, मिठी मारावं. काय सांगावं? मी देवाला मिठी मारावी, देवानं मला देव. आपल्या सेवेसाठी नाही, सौसाठी. सौ याचा अर्थ सारखं. देव पहावया गेलो तेथे देवची होणी, आपल्या संसाठी करोनी. आणि जिथं मी देव झालो, अवघाची संसार. आता मीच देव आहे म्हणतात, मला काय अवघड आहे? मला सांगा ना. अगदी ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारी परती जेवी. मिठाचा हत्ती गेला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला का? आणि हे 2-4 जी उठते ती पुन्हा येऊन माघारी बसते ती. तुम्ही उठता याची काही मला चिंता नाही, फक्त देवानं उठवून तुम्हाला ह्याचीच मला चिंता आहे. है ना? तुमच्या दोघा तिघाला आख मंडप बघतो जस काय नवर देव आहे तुम्ही. हा ना? अरे काय ना, अख्खं गाव चांगलं असतं, 2-3 येडी निघाले ना. तसं माहित कसं होतं ना, सप्ताह करायला लय लोक लागतात, पण बंद पाडाय एक बी पुरेसा असतो. काय म्हणणं आहे तुमचं? अख्खं गाव म्हणावं करावं आणि एकानं म्हणावं नग होत नाही, बंदच पडतो. असं काम असतं. एखादाच वाईट असतो रे. एवढी शांतता आहे त्यातल्या दोघांनी. एखाद बरं जात बी नाही ती, माघारी येते ती. बोलत जा. आपल्यासारखं मिठाचा हत्ती केला. कशाचा केला पोरांनो? काय केला? कशाचा? 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. माझा होता, मी आणला. येईल का? असं मी किती हट्ट केला तरी येणार? अगदी तसं आहे. ज्याची उत्पत्ती सागरापासून आहे तो सागरात गेल्यावर सागरासारखाच होणार. ज्याची उत्पत्ती देवापासून आहे तो देवाजवळ गेला की देवा. आम्हाला देवाजवळ जायची अक्कल यावी. आम्ही देव झाल्याशिवाय हा. मग आम्हाला अक्कल कोण देतय? संत सांगतायत. मी गेलो आणि देव काय करायचंय? फक्त भजन. दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही उभा राहिलेले. लय उभा राहायचा गर्व करू नका, पडल्यावर लय वाईट वाटतंय. कळलं त्यालाच कळलं महाराज. प्रेमाने नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय, जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय, जटाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, जटाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, पार्वती पद शिव हर 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 हर